नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज आपण घेऊन आलोय एनसीईआरटी। एनसीईआरटी यूपीएससी आणि एमपीएससी साठी का महत्त्वाची आहे या गोष्टीवर आपण चर्चा विनिमय करणार आहोत। तर यूपीएससी आणि एमपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षा, याच्यामध्ये एनसीईआरटी ही खूप 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 महत्त्वाचा अंग आहे, म्हणजे एक कणाच आहे। ही जर परीक्षा काढायची असेल तर एनसीईआरटी म्हणजे एक कणा आहे आणि तुम्हाला त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं, त्याच्यावर कमांड मिळवणं खूप महत्त्वाचं आहे। का म्हणजे 30 ते 40% प्रश्न प्री मध्ये डायरेक्टली एनसीईआरटी मधनं येतात। म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की यूपीएससीचं पहिल्या परीक्षेचं कट ऑफ मागच्या वर्षी तर 85 होतं, आता या वर्षी किती कमी जाईल जास्त जाईल काही माहित नाही। कट ऑफ कमी कमी पण त्याच्यामधले पण 30 म्हणजे 30 to 35% क्वेश्चन डायरेक्ट एनसीईआरटी मधले, म्हणजे 70 ते 72 मार्क्स तुम्ही फक्त एनसीईआरटी वाचून घेऊन येऊ शकता। म्हणजे 85तले तर तुमचा कट ऑफ फक्त एनसीईआरटीच काढते, तरीही एनसीईआरटीला आपण दुर्लक्ष करतो। तुम्ही कोणालाही विचारा, कोणत्याही टॉपरचा इंटरव्ह्यू बघा, कोणत्याही टॉपर्सला जाऊन विचारा की एनसीईआरटी किती महत्वाची आहे। तर हे महत्व आपण जाणून घेणार आहोत की एनसीईआरटी किती महत्वाची, का महत्वाची आहे। तर तुम्हाला यूपीएससी पार करायची असेल तर एनसीईआरटी शिवाय गत्यंतर नाही। एनसीईआरटी हा प्रमुख अंग आहे यूपीएससीचा, इव्हन एमपीएससीचा सुद्धा। तर आता प्रश्न पडला असेल एनसीईआरटी कोणत्या वाचायच्या, कोणत्या विषयाच्या वाचायच्या, कितवीच्या वाचायच्या, त्याच्यानंतर अजून प्रश्न पडला असेल कशा वाचायच्या। आता भरपूर मुलं काय करतात, घोकमपट्टी करतात, रट्टा मारतात। तर कोणतीही गोष्ट आपण रट्टा मारली, घोकमपट्टी केली तर काय होतंय, 2 दिवस आपण लक्षात ठेवणार, 3 दिवस लक्षात ठेवणार, अहो जास्तीत जास्त 10 दिवसानंतर तर आपण विसरूनच जाणार आहे। पण त्यासाठी जर आपण ती एनसीईआरटी आपण समजून घेतली, आत्मसात केली तर काय होणार आहे, तर आपल्याला ती एनसीईआरटी दूरपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे, आपल्या बरोबर त्या कॉन्सेप्ट दूरपर्यंत राहणार आहे। आपण जे आत्मसात केले ते आपल्याला दूरपर्यंत राहणार आहे आणि आपल्याला जे आपलं गोल आहे, आपलं जे ध्येय आहे यूपीएससी क्लिअर करणं, एमपीएससी क्लिअर करणं, ते आपण सहजासहजी करू शकतो। ठीक आहे, तर आज आपण बघणार आहोत की एनसीईआरटी कशी वाचावी, कोणती वाचावी, नोट्स कशा बनवाव्या, आकृत्या कशा, जास्तीत जास्त आकृत्यांचा कसा समावेश करावा आपल्या नोट्स मध्ये, आणि शेवटी रिव्हिजन कसं करावं। ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत। तर त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, शेवटी तुमच्यासाठी एक खूप छान सरप्राईज आहे। तर आता लगेच शेवटी जंप नका करू, पहिल्यांदा पूर्ण समजून घ्या आपण काय करणार आहोत, काय नाही करणार आहोत। ठीक आहे, एनसीईआरटी म्हणजे काय, एनसीईआरटी काय, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, म्हणजे ही आपली पाठ्यपुस्तक आहेत, म्हणजे सीबीएसई बोर्डची ही पाठ्यपुस्तक आहेत आणि ते आपल्याला काय करतात, आपला पाया भक्कम करतात। ठीक आहे, म्हणून आपल्याला एनसीईआरटी वाचणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर प्रिलिम आणि मेन्स मध्ये विचारले जाणारे थेट प्रश्न हे कुठून असतात, एनसीईआरटी। भरपूर प्रश्न प्रिलिम्स मध्ये 30 ते 40% प्रश्न कशातनं येतात, एनसीईआरटी मधनं येतात। आता एक्झाम्पलच घ्यायचं झालं, आपण खूप दूर नको जायला, आपण 2024चा यूपीएससीचा पूर्ण पेपरच बघू, पहिलंच पान बघू, त्या पहिल्या पानातनं किती एनसीईआरटी मधले जसेच्या तसे प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, तर आपण काय बघतोय, 2024चा यूपीएससीचा प्रिलिमचा पेपर प्रश्नपत्रिका कोणता, ए म्हणजे पहिलाच प्रश्न बघा, ऍटमॉस्फिअर इज हिटेड बाय मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन बाय टेरेस्ट्रियल रेडिएशन, म्हणजे आपलं वातावरण जे येणारी सूर्यकिरणे आहेत त्यांच्यामुळे जास्त तापतंय, कोणापेक्षा, तर जी आपली पृथ्वी जी किरण वापस पाठवते त्याच्यापेक्षा। त्याच्यानंतर हे कार्बन डायऑक्साइड अदर ग्रीन हाऊस गॅसेस द ऍटमॉस्फिअर गुड ऍब्सॉर्बर ऑफ लॉंग वेव्ह रेडिएशन, म्हणजे कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन ही जी लॉंग वेव्ह रेडिएशन आहे ते ऍब्सॉर्ब करतात, चांगले ऍब्सॉर्बर आहे ग्रीन हाऊस गॅसेस। आता हा जर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल, तुम्हाला जास्त कोणती 11वी 12वी असली एनसीईआरटी पण वाचायची गरज नाही, 6वी 7वीच्या धड्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न मिळून जाणार आहे। 6वी 7वीच्या धड्यामध्ये 6वी 7वीचे तुम्ही चॅप्टर्स काढा, एनसीईआरटी भूगोलाची एनसीईआरटी 6वी 7वीची बघा, तुम्हाला हे वाक्य जशीच्या तसे भेटणार आहेत। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा, थिकनेस ऑफ द ट्रोपोस्फियर ऍट द इक्वेटर मच ग्रेटर ऍज कम्पेअर्ड टू द पोल्स, हे तुम्हाला 10वीच्या एनसीईआरटी पर्यंत हे तुमचं होऊन जाणार आहे, 7वी 8वीच्या एनसीईआरटी मध्ये होऊन जाणार आहे, 11वीच्या एनसीईआरटी मध्ये पण हे होऊन जातं।
त्याच्यानंतर पुढे काय, ऍट इक्वेटर हिट इज ट्रान्सपोर्टेड टू द ग्रेट हाइट्स बाय स्ट्रॉंग कन्व्हेक्शन करंट. ह्या सगळ्या गोष्टी एनसीआरटीतल्या आहेत. समजून घेऊन तुम्हाला हे डायरेक्टली इथं 2 मार्क्स मिळाले. फक्त काय वाचलं, एनसीआरटी वाचली, काही नाही वाचलं. त्याच्यानंतर हा प्रश्न, कोणते व्होल्कॅनिक इरप्शनचे प्रोडक्ट, म्हणजे ज्वालामुखीचे काय काय प्रोडक्ट, ज्वालामुखीमधनं काय काय बाहेर पडतं, ह्या 4 गोष्टी. तुम्ही ज्वालामुखीचा धडा जरी वाचला, म्हणजे आपल्याला 11वीच्या एनसीआरटी मध्ये पण आहे, थोडंसं 7वीच्या एनसीआरटी मध्ये पण आहे, तिथं जरी वाचलं तर तुम्हाला ह्या गोष्टी सापडणार आहेत. झाले 2 मार्क्स. कुठनं काय वाचलं आपण, कोणतं मोठी मोठी पुस्तकं, कोणत्या क्लास नोट्स पाहतोय, नाही. आपण काय बघतोय, फक्त एनसीआरटी. पहिलंच पेज तुम्ही ऐकलंच असेल, युपीएससी ची जी मुलांनी परीक्षा दिली किती अवघड होती. तुमच्या आजूबाजू भरपूर असे टॅलेंटेड मुलं आहेत, खूप जास्त अभ्यास करणारे, ते 12-12, 13-13 तास, 14 तास अभ्यास करतात, पण तरी पण त्यांना हा पेपर अवघड गेला. आता हे तर तुम्ही फक्त 6वी ते 10वीच्या एनसीआरटी भूगोलाच्या वाचल्या असत्या तरी हे तुम्हाला हे 3 प्रश्न जमणार होते. हा पण प्रश्न तुम्हाला जमणार आहे. त्याच्यानंतर हा पण पाहिला तर तुम्हाला हा पण येणार आहे. थोडस समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजू बघा, भरपूर अशी मुलं आहेत, काय करतायत, 10 ते 15 तास अभ्यास करतात. काय करतात, 10 ते 15 तास, कधी 16-16 तास अभ्यास करतात, तरीही त्यांची पहिलीच परीक्षा निघत नाही. पण तेच तुम्ही अशीही विद्यार्थी पाहिले असतील. म्हणजे मी फक्त काय केलं, 24च्या पेपरचं पहिलंच पान घेतलं, पहिलंच पान, पहिलेच 5 प्रश्न, काही नाही. मी युपीएससीच्या वेबसाईटवर गेलो, पेपर डाउनलोड केला, घेऊन आलो. पहिले 5 क्वेश्चन कुठून आहे, एनसीआरटी मधनं. तुम्हाला समजलं सगळे पण. आणि 2024च्या प्री मध्ये टोटल 18 प्रश्न आले होते. एकूण 18 प्रश्न जॉग्राफीचे, 18 मधले 16 प्रश्न तुम्ही फक्त एनसीआरटी वाचून, आणि 17वा 18वा प्रश्न पण तुम्हाला जर एनसीआरटी समजून प्रॉपर समजल्यात, सगळं व्यवस्थित समजलंय, तर तुम्ही ते 18च्या 18 36 मार्क तुमचे तिथंच झाले असते. मी तर अजून पॉलिटी, अर्थशास्त्र, त्याच्यानंतर मी समाजशास्त्र, इतिहास यांच्याविषयी तर अजून बोललेलो पण नाहीये, फक्त पहिल्या पानावरच आहे. समजते म्हणजे एनसीआरटी किती महत्वाची आहे. तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट सांगतो. युपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये, आत्ताच्या 24च्या परीक्षेमध्ये इथिक्स मध्ये एक प्रश्न विचारला होता. तर भूगोलाची एनसीआरटी आणि इथिक्सचा काय संबंध म्हणाल, तर तिथं प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता, तर ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज आर आउटकम ऑफ ह्युमन ग्रीड, म्हणजे ह्युमनचं लालच त्याचा आउटकम आहे, इन द नेम ऑफ डेव्हलपमेंट, इंडिकेटिंग द डिरेक्शन इन विच एक्सटिंक्शन ऑफ ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग ह्युमन बीइंग इज हेडिंग टुवर्ड द लॉस ऑफ लाईफ ऑन अर्थ. हाऊ डू यू पुट ऑन एंड टू धिस टू प्रोटेक्ट लाईफ अँड ब्रिंग इक्विलिब्रियम बिटवीन सोसायटी अँड इन्व्हायरमेंट. म्हणजे प्रश्नाचा मेन गाभा काय होता, की ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज होतंय, तर कोणामुळे होतंय, तर माणसाचे लालच, माणूस जो लालची झालेला आहे त्याच्यामुळे होतंय. तर त्याच्यामुळे काय होतं, प्राण्यांची हानी होत चालली, भरपूर प्राणी नष्ट होत चाललेले आहेत, भरपूर वनस्पती नष्ट होत चाललेल्या आहेत. तर त्याच्यावर आपल्याला काय काय सोल्युशन आणू शकतो, म्हणजे आपल्या लालचीपणावर काय माणसाच्या. आणि हे तुम्हाला स्पष्टपणे 6वी आणि 7वीच्या धड्यांमध्ये तुम्हाला ते मिळणार आहे. एनसीआरटी मध्ये त्यांनी माणसाचं लालच कसं वाढत गेलं, म्हणजे ज्यावेळी आपण म्हणजे गुहांमध्ये राहायचो, झाडांवर ते राहायचो, तिथून पुढे जसं शेती आली, काय आलं, ते सगळ्या गोष्टी एनसीआरटी मध्ये सांगितलेल्या आहेत. आपलं लालच वाढत गेलं ना. आपण कसं मुख्यत्वे ज्यावेळी उद्योगधंदे आले 1950 नंतर, तर आणखी कसं आपलं प्रदूषण, ह्या त्या क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, या सगळ्या गोष्टी, हे सगळं तुम्हाला 6वी आणि 7वीच्या धड्यामध्ये तुम्हाला एन्शियंट पासून आतापर्यंतच्या, प्राचीन इतिहासापासून आतापर्यंतच्या गोष्टी तुम्हाला एनसीआरटी मध्ये. आता इथिक्सचा प्रश्न जॉग्राफी मध्ये तुम्हाला उत्तर सापडतंय. बघा म्हणजे एनसीआरटी किती महत्वाची आहे, किती परिपूर्णपणे एनसीआरटी बनवलेल्या आहेत. ठीक आहे, हे महत्व आहे एनसीआरटीचं. आता पुढे जाऊ, की एनसीआरटी वाचनाची सुरुवात कशी करावी, एनसीआरटी कशी वाचली पाहिजे. तर एनसीआरटी वाचताना सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या कोणत्या विषयाची एनसीआरटी, कोणत्या एनसीआरटी वाचायच्या, इतिहासाची वाचायची, भूगोलाची वाचायची आहे, समाजशास्त्राची, अर्थशास्त्राची, त्याचबरोबर घटना म्हणजे आपली राज्यघटना,
वाले एनसीईआरटी वाचायच्या, त्याचबरोबर आपल्याला सोसायटीची, त्याच्यानंतर विज्ञानाच्या एनसीईआरटी वाचायच्यात. ह्या एनसीईआरटी तुम्ही व्यवस्थित केल्या, समजून घेतल्या की तुमचा पाया भक्कम 100% भक्कम झाला आणि तुमचे एक्झाम काढायचे चान्सेस, तुमचं ध्येय अचीव करण्याचं चान्सेस तुमचे खूप वाढणार, खूप म्हणजे खूप जास्त. तुम्ही 100% अचीव करू शकता. ठीक आहे. तर पहिलं वाचनाची सुरुवात कशी करावी हे झालं. आता दुसरं आलं वाचन कसं करावं. तर आपल्याला एकही गोष्ट सोडून चालणार नाही, प्रत्येक गोष्टीला समजून घ्यायचंय. ठीक आहे. म्हणजे आपण एखादं उदाहरण घेतलं, हिमालयातल्या नद्या कशा आहेत, 12ही महिने त्यांच्यामध्ये पाणी असतं. तेच आपल्या द्वीकल्पातल्या नद्या फक्त पावसाळ्यामध्ये पाणी असतं. तर ते का? आता फक्त एनसीईआरटी मध्ये तर तसंच लिहिलेलं आहे, 2 वाक्य दिलेली आहेत. त्याची कारण आपल्याला माहिती पाहिजे. तर हिमालयामध्ये काय, उन्हाळ्यामध्ये काय होतं, बर्फ वितळतो आणि तो वितळून गंगा, सिंधू नदी, ब्रह्मपुत्रा यांना काय मिळतं, पाणी मिळतं. म्हणजे हिमालयातल्या नद्या काय झाल्या, मग त्या 12ही महिने त्यांच्यामध्ये पाणी वाहत असतं. तेच द्वीकल्पामध्ये उन्हाळ्यात तर म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी असतं, हिवाळा झाला की हळूहळू हळूहळू पाणी संपत जातं. ठीक आहे. म्हणजे नद्या ऑलमोस्ट कोरड्या पडत जातात. म्हणजे ही फक्त 2 वाक्य दिलेली आहेत एनसीईआरटी मध्ये. तर आपल्याला काय करायचंय ते समजून घ्यायचंय. म्हणजे 2 वाक्यातल्या 2 शब्दांमध्ये जो अर्थ दडलाय तो समजून घ्यायचा, आणि तो अर्थ दडला, तो समजला की तुम्हाला कधीच काही तुम्ही विसरणार नाही. म्हणजे आता बघा, मी आता तुम्हाला हे सांगितलं, आता इथून पुढे मी तुम्हाला 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी पण असं विचारलं की अरे हिमालयामध्ये 12ही महिने, हिमालयातल्या नद्यांमध्ये 12ही महिने पाणी असतं, का असतं बरं? तुम्ही लगेच सांगणार आहे. तुम्हाला पुस्तक उघडायची गरज नाही, तुम्हाला तुमच्या नोट्स उघडायची गरज नाही, आणि तेच तुम्ही फक्त घोकंपट्टी केली. मग त्याच्यामुळे काय होईल, कारणच माहित नाही तुम्हाला, तर काय होईल, मग तुम्ही विचार करणार की अरे द्विकल्पीयातलं आहे का इकडचे आहे, तुम्ही झाले कन्फ्यूज. मग तिथं चुकण्याचे चान्सेस वाढले. म्हणून घोकंपट्टी करायची नाही. घोकंपट्टी हा 100% नो, 100% घोकंपट्टी करायची नाही. समजून घ्यायचं, आत्मसात करायचं. समजून घेणं, आत्मसात करणं हे खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तुम्ही कुठेही इन्व्हायरमेंट मध्ये गेला, अर्थशास्त्रामध्ये गेला, अर्थशास्त्रामध्ये आपण जीडीपी बघतो, जीडीपी ऐकलं असेल, जीडीपी. त्याच्यानंतर इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ, किंमत वाढ का होतीये, का नाही, त्याची कारण काय, हे काय, तुम्हाला सगळे एनसीईआरटी मध्ये मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी, बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला एनसीईआरटी मध्ये मिळणार आहे. तुमचा पाया एनसीईआरटी मध्येच होणार आहे. मग ते तुम्हाला समजून घ्यायचंय, ना की जीडीपीचं तर त्याचे एखाद्या फॉर्म्युला रट्टा मारला, पाठांतर करून टाकलं, तर काय होणार आहे, झालं 2 दिवस 4 दिवस 5 दिवस विसरून गेला. पण ते समजून घेतलं की जीडीपी म्हणजे काय, तर तुम्हाला ते दूरपर्यंत लक्षात राहणार आहे. ठीक आहे. आता पुढे हे झालं कसं वाचावं. पण त्याच्यामध्ये पण वाचताना तुम्ही 6वीची एनसीईआरटी घेतलेली आहे, 6वीची एनसीईआरटी. आता तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावर काय छोट्या छोट्या नोट्स भेटतील, क्रिस्प नोट्स भेटतील, पण त्या ज्यांनी बनवल्या त्याला जे समजलंय त्या नोट्स आहेत, तर तुमच्यासाठी फायदेशीर नाहीये. तुमच्यासाठी एनसीईआरटी आहे ना, त्याच डायरेक्ट वाचायचं. आणि कोणताही धडा, 6वीचा धडा वाचताय, पहिला धडा वाचताय, त्याच्यानंतर दुसरा झाला पाहिजे, दुसरा झाला की तिसरा झाला पाहिजे, तिसरा झाला की चौथा झाला पाहिजे. एकही धडा स्किप करायचा नाही. सगळ्यात महत्वाचा मूल मंत्र सगळं वाचायचं. कारण की कोणती गोष्ट एनसीईआरटी मधनं, यूपीएससी इव्हन एमपीएससी पण आता एनसीईआरटी मधनं प्रश्न विचारायला लागलेली आहे. आणि ज्यावेळी वस्तुनिष्ठ होईल, वैकल्पिक विषय येतील, त्यानंतर तर एनसीईआरटीचं महत्व आणखी वाढणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काहीही गोष्ट सोडायची नाही, सगळं वाचायचं आहे. आता त्याच्या पुढचं येतं नोट्स. नोट्स बनवणं. तर पहिली गोष्ट, नोट्स बनवायला पाहिजे की नाही. मी तर म्हणे नोट्स बनवलेच पाहिजे, आणि ते आपल्या शब्दांमध्ये, म्हणजे एनसीईआरटी मधली जी भाषा आहे ती आपण समजून त्याचे नोट्स बनवले पाहिजे. आणि ते नोट्स कसे पाहिजे, एकदम छोटे, आपल्याला जे समजलंय तेवढंच, त्या थोडे पॉइंट्स लिहायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे डायग्राम्स काढायचे, वेगवेगळे डायग्राम्स काढायचे, फ्लो चार्ट्स काढायचे की भाववाढीची कारण काय, तर हे कारण आहे, हे कारण आहे, हे कारण आहे. म्हणजे काय, तुम्हाला ते दिसायला पण चांगलं, रिव्हिजन करायला पण चांगलं, आणि पटपट रिव्हिजन पण होणार. ठीक आहे. समजलं. म्हणजे नोट्स कशा काढायच्या. आता तुम्हाला काही विद्यार्थ्यांच्या सॅम्पल नोट्स दाखवतो. तर हे विद्यार्थ्यांचे नोट्स आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटीचे क्लासेस घेतले होते. बघा, कोणतं
सातवीच्या एनसीआरटीचा चॅप्टर 4 एअर हवा. आता कसे नोट्स बनवलेले आहेत त्यांनी, डायग्राम्स काढलेले आहेत, चार्ट्स बनवले, टू द फ्लो चार्टचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर कसं तापमान वरती खाली जाताना कसं हे होतंय, इथं बघा दबाव पट्टे, जगातील दबाव पट्टे, म्हणजे किती पद्धतशीरपणे नोट्स बनवल्यात. तुम्हाला अजून दाखवतो, जगाच्या गोष्टी दाखवायच्या, फक्त ह्या एनसीआरटी पासून, याच्यापेक्षा बाहेरचं काही नाहीये. त्या समजून बनवलेल्या आहेत, त्या डायग्राम्स, त्या आकृत्या कशा काढल्यात आणि ते रिव्हिजनला किती सोपं होणार आहे ते तुम्ही बघा. आता हा सातवीच्याच की मानव पर्यावरण वरचा धडा आहे. बघा कसं व्यवस्थित मॅप काढला, अमेझॉन नदी दाखवली, त्याच्यानंतर जो महामार्ग, ट्रान्स अमेझॉन महामार्ग जो 1970 मध्ये बनला होता त्या गोष्टी, त्यानंतर आपल्या गंगा ब्रह्मपुत्राचं, त्यानंतर बघा प्रेरीज उत्तर अमेरिकेमध्ये, त्याच्यानंतर आता एनसीआरटी मध्ये काय दिलंय, फक्त चिनूक दिलंय. चिनूक नावाची एक लोकल विंड आहे, म्हणजे एक स्थानिक वारा आहे, पण तो कसा काय वाहतो, काय करतो ते दिलंय, पण कसा करतो हे गोष्ट दिलेली नाहीये. मग त्या गोष्टी तुम्हाला समजण्याची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या अशा पद्धतीने समजून नोट्स बनवल्या पाहिजे, अशा पद्धतीने समजून नोट्स बनवल्या पाहिजे. म्हणजे आपण पाहिलं नोट्समध्ये काय आकृत्यांचा पुरेपूर उपयोग केलेला आहे, त्याचबरोबर फ्लो चार्ट्सचा पुरेपूर उपयोग केलेला आहे, त्याचबरोबर नकाशांचा पुरेपूर उपयोग केला आहे. आणि ज्या पण गोष्टी नोट्समध्ये हे करताना, एखादी गोष्ट आहे की नद्या आपण बघत होतो, नद्या तर दोन प्रकारच्या आहेत. कोणत्या? हिमालयातल्या आणि द्विकल्पीय, म्हणजे हिमालयन रिव्हर आणि पेनिन्सुलर रिव्हर. म्हणजे असं हे बनवून मग त्यांची गुणधर्मे आपण इथं लिहिली, झालं. सिंपल. आपल्याला रिव्हिजनला पण सोपं आणि आपण आपल्या शब्दामध्ये लिहिणार. ठीक आहे. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये गेलो राज्यशास्त्रामध्ये, तर गव्हर्नन्स म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे, म्हणजे राज्यघटनेचे 3 घटक कोणते महत्वाचे, तर हे आपण असं केलं. एक झालं ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका, दुसरं झालं एक्झिक्युटिव्ह क्रियापालिका, आणि तिसरं झालं लेजिस्लेचर म्हणजे ते काय झालं, विधी मंडळ. हे 3 महत्वाचे अंग आहेत आपल्या राज्य घटनेचे. तर असं लिहिल्यानंतर तुम्हाला काही किती सोपं जाणार. म्हणजे अशा पद्धतीने नोट्स बनवायच्यात, नकाशांचा, आकृत्यांचा, फ्लो चार्टचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय येतं, आता आपण समजून घेतलंय तर रेग्युलरली, वीकली, आठवड्याला त्याची रिव्हिजन करायची. आणि त्याचबरोबर काय, आपण आता सगळं केलंय, पण आपल्याला स्वतःला टेस्ट करायची गरज आहे. आपल्याला काय करायची गरज आहे, टेस्ट करायची. परीक्षा दिल्या पाहिजे म्हणजे काय, मॉक टेस्ट लावायचे प्रत्येक 15 दिवसाला. ठीक आहे. तर आता हे व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला सांगितलं होतं काहीतरी सरप्राईज आहे. तर आपण काय करतोय, युट्यूबवर आपला हा चॅनल, आपलं हे इन्स्टिट्यूट युट्यूबवर एक नवीन कोर्स घेऊन येतोय तुमच्यासाठी. भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की एनसीआरटीचा मराठीमध्ये कोर्स अवेलेबल नाहीये, चांगल्या क्वालिटीचा अवेलेबल नाहीये, सगळ्या गोष्टी समजून सांगणारा असा कोर्स अवेलेबल नाही. तर आम्ही तो तुमच्यासाठी युट्यूबवर फ्री कोर्स घेऊन येतोय. तर त्यामध्ये काय असणार की तुम्हाला आठवड्याला कमीत कमी 2 लेक्चर तुम्हाला ते भेटणार. प्रत्येक आठवड्याला 2 लेक्चर असणार. त्यानंतर आपल्याला जर वाढवायचंय, तुम्हाला आवडले लेक्चर्स हे झाले, आपण त्याच्यानंतर 2 चे 3 करू, तुम्हाला जसे वाटेल तसं ते लेक्चर आपण वाढवूया. त्याचबरोबर प्रत्येक 15 दिवसांनी काय असणार आहे, तुमची एक टेस्ट असणार आहे, मॉक टेस्ट असणार आहे. कुठे? आपल्या ऍपवर असणार आहे. ठीक आहे. आणि तेही हे गोष्ट म्हणजे आरंभ एनसीआरटी युट्यूब सिरीज, त्याचबरोबर आरंभ एनसीआरटी टेस्ट सिरीज, ह्या दोन्ही गोष्टी टेस्ट असणार कुठं, ऍपवर, आणि व्हिडिओज कुठं असणार, युट्यूबवर. आणि हे पूर्ण आरंभ एनसीआरटी युट्यूब सिरीज ही तुम्हाला 100% फ्री मध्ये असणार आहे. तुम्हाला काहीही पैसे द्यायची गरज नाही. ठीक आहे. आणि आपल्याला हे 2 लेक्चर आहे, 2 चे 3 करू कधी आपण, जसं तुम्हाला लेक्चर आवडले तर आपण ते करू. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला रोजच दैनंदिन एनसीआरटीचे लेक्चर आणि लवकरात लवकर एनसीआरटी संपवायची असेल, पूर्ण आत्मसात करून संपवायची असेल, चांगले नोट्स तुमच्या एनसीआरटीतनं बनायचे असतील, तुम्हाला रेग्युलर टेस्ट हवे असेल, तर आमचा रोज लेक्चर चालतात. तो पेड कोर्स आहे, तो ऑफलाईन पण आहे, तो ऑनलाईन पण आहे. ठीक आहे. तर तो कोर्स असणार आहे फक्त 1999 ला. त्याच्यामध्ये पूर्ण सगळ्या रिलेव्हंट एनसीआरटी तुम्हाला शिकवल्या जातील, सगळ्या विषयांच्या. त्याच्याबरोबर तुम्हाला काय काय भेटणार आहे, तर लेक्चर्स, ठीक आहे, क्लासेस असणार,
नंतर तुम्हाला नोट्स भेटणार आहे, रेग्युलर टेस्ट असणार आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. सगळ्या एनसीईआरटी याच्यामध्ये कव्हर असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही डाऊट असेल, कोणताही डाऊट असेल, तर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही इन्स्टिट्यूटला येऊ शकता इथं, किंवा डायरेक्ट मला कॉल करू शकता, किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकता. तुमच्या कोणताही डाऊट असू, कोणतीही शंका असू, त्याचं निराकरण 100% होणार. आणि हे जे आरंभ युट्यूब सिरीजचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पण आहे, की त्यांनाही काही डाऊट असेल, कोणतीही गोष्ट असेल, की कसं प्लॅन करावं, कसं स्ट्रॅटर्जी बनवावी, तुम्ही या इन्स्टिट्यूटला किंवा मला कॉल करा, किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवर कॉल करा, टेलिग्राम करा. आपण तुम्हाला 1-on-1 मेंटॉरशिप देऊ, तुमचं पर्सनलाइज शेड्यूल बनवू. फक्त यांच्यासाठी तर हे तुमच्यासाठी पण करू. तुम्हाला लेक्चर आवडले तर अटेंड करा. तर ही होती आमची रणनीती, की जी भरपूर विद्यार्थ्यांनी डिमांड केली होती, की सर असे लेक्चर्स पाहिजेत, सर एनसीईआरटी मराठीमध्ये पाहिजे, सर नोट्स नाही मिळत, सर ते हिंदीमध्ये समजलं जात नाही, जे गोष्टी मार्केटमध्ये आहेत सर ते व्यवस्थित नाहीये, ते व्यवस्थित ट्रान्सलेट केलंय. इथे तुम्हाला पूर्णपणे एनसीईआरटी चांगल्या मराठीमध्ये शिकवली जाणार, तुमच्या बोलचालीच्या मराठीमध्ये शिकवली जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर्स दिलेले आहेत, ज्या ऍप आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, अधिक माहितीसाठी आणि लेक्चर्स बघण्यासाठी युट्यूबवर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि काहीही शंका असेल त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही आमच्या इन्स्टिट्यूटला डायरेक्ट भेट द्या, किंवा तुम्ही कॉल करा. धन्यवाद.